मुंबई इंडियन्स टॉप 4 साठी क्वालिफाय करणार का दिल्ली कॅपिटल्स टॉप 4 साठी क्वालिफाय करणार? प्लेऑफ साठी ते दोन्ही कसे पात्र ठरणार, त्यांचे समीकरण कसे असणार आहे, तर दोन्ही टीमांचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. IPL स्पर्धेचा थरारता प्लेऑफ लढतीकडे पोहोचत आहे. गेल्या काही दिवसात स्थगित करण्यात आलेली ही IPL स्पर्धा आता पुन्हा रंगात येणार आहे. काल 19 मे रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून लखनौचा 6 गडी राखून पराभव झाला. त्यामुळे हा संघ आता घरी गेला आहे. हैदराबाद संघ डुबला आहे आणि सोबत लखनौ सुपर जायंट्सला घेऊन गेलेला आहे असे आता म्हणावे लागेल. तर दुसरीकडे मुंबई आणि दिल्लीला प्लेऑफच्या आशा लागल्या आहेत. दिल्ली आणि मुंबई संघाचा प्लेऑफ जाण्यासाठी चांगली चुरस आहे. पण या दोघांपैकी कोणता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आणि दोन्ही संघांना कशी संधी आहे हे गणित आपण समजून घेऊयात. तर प्लेऑफपर्यंत आतापर्यंत 3 संघ पात्र ठरलेले आहेत. पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये मागे पडलेले संघ एकामागून एक घरी गेलेले आहेत. यामध्ये राजस्थान, हैदराबाद, लखनौ, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स यांचा समावेश आहे. दरम्यान प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे पात्र ठरले आहेत. आता चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा आहे. तर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी कशी पात्र ठरू शकते याच्यावर आपण नजर टाकूयात. IPLच्या प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे फक्त 2 संघ शिल्लक आहेत. आता सर्वांच्या नजरात दिल्ली आणि मुंबई संघाच्या कामगिरीवर लागले आहेत. तर आपण पाहूया की दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये जाण्याचे कसे चान्सेस आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचे सध्या 12 सामन्यात 13 गुण आहेत. त्यात 6 विजय आणि 260+ नेट रन रेट आहे. त्यांचा पुढचा सामना 21 मे रोजी मुंबई आणि 24 मे रोजी पंजाब किंग्सशी होईल. तर दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफचा मार्ग मोकळा आहे, पण त्यांना दोन्ही सामने जिंकून 17 गुण मिळवायचे आहेत आणि नेट रन रेटची चिंता न करता त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. तर त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. तर दिल्लीचा मुंबईचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. जर त्यांनी ही स्पर्धा गमावली तर त्यांच्यासाठी सर्व रस्ते संपतील, कारण मुंबई इंडियन्सला 16 गुण मिळतील आणि प्लेऑफसाठी पात्र ठरतील. जर त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवला आणि पंजाब किंग्स विरुद्ध पराभव पत्करावा लागला तर दिल्लीचे 15 गुण होतील आणि दिल्ली संघाचे भवितव्य 26 मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब किंग्सच्या सामन्यावर राहील. या सामन्यात मुंबई हरली तरच दिल्ली प्लेऑफमध्ये जाईल. एका अर्थाने दिल्ली संघाचे तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात आहे असेच म्हणावे लागेल. तर आता मुंबई इंडियन्स कशी प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? जर प्लेऑफचे तिकीट मिळवायचे असेल तर मुंबईसाठी त्यांचे बाकीचे सामने महत्त्वाचे आहेत. दिल्ली कॅपिटल्स प्रमाणेच मुंबई इंडियन्सचेही भवितव्य दिल्ली संघाच्या हातात आहे. जर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 18 गुण होतील आणि प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार नाही. जर ते दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाले तर त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक अवघड होईल, कारण 26 मे रोजी पंजाब विरुद्ध होणारा सामना त्यांना जिंकणे आवश्यक असेल. 24 मे रोजी पंजाब विरुद्ध सामना दिल्लीने गमावला तर त्यांचा अधिक फायदा होऊ शकेल, पण त्यांना दिल्ली कॅपिटल्सचा पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. तर मुंबई इंडियन्स पुढे सर्वात प्रथम हे आहे की त्यांचा 21 मे रोजी सामनावर राहील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. हा सामना जिंकणे आणि प्लेऑफमध्ये पोहोचणे. तर असे असणार आहे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संपूर्ण समीकरण. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? चौथी टीम कोणती होईल, मुंबई की दिल्ली? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.